नमस्कार. न्यूज 100 मराठी आणि छावा न्यूज नेटवर्क या दोनही चॅनलच्या आजच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा दिवस आमच्यासाठी एक विशेष दिवस आहे, कारण गेली 3 वर्षापासून न्यूज 100 मराठी आपल्या सेवेत आहे. न्यूज 100 मराठी सोबतच सह्याद्री छावा न्यूज नेटवर्क हे नवीन चॅनल शहापूर तालुक्यातून सुरू झालेलं आहे. YouTube चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्याची लिंक आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आजचा विशेष दिवस का आहे त्याचं कारण वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे यांचे संस्थापक अध्यक्ष भागवत काका, त्यांचं नाव अनंत भागवत आहे. यांच्या नावात आनंद आहे. ते सगळ्यांनाच आनंद देतात. हे आम्ही देखील बघितलं, आपण देखील बघा. आज आपल्या स्टुडिओमध्ये आनंद काका आलेले आहेत. आज आपण त्यांची चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या वसुंधरा संजीवनी मंडळाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम काका, आपलं आमच्या दोघंही न्यूज चॅनल मध्ये स्वागत. नमस्कार, धन्यवाद. वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे हे नाव शहापूर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात चर्चिलं जाते. त्याचं कारणही तसं आहे, कारण वसुंधरा संजीवनी मंडळाने केवळ शहापूर तालुक्यातच नव्हे तर मुरबाड तालुक्यात देखील पाण्यासाठी खूप विशेष काम केलेलं आहे. पाण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने लोक सहभागातून छोटे बंधारे असतील, नदीचा गाळ काढणं असेल, ह्या पद्धतीने खूप मोठं काम या ठिकाणी करण्यात आलं. आज विषय जो आहे हा विशेषतः शहापूर तालुक्यातील तरुणांना समजावा, जनतेला समजावा की शहापूर तालुक्यात पाण्याची जी विभीषण अगदी सुरुवातीपासून सुरू आहे, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी टंचाई असते. त्याही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेतात. काही संस्था प्रत्यक्ष कार्य देखील करतात. प्रत्यक्ष ग्राउंडवर कार्य करणारी एक संस्था ती म्हणजे वसुंधरा संजीवनी मंडळ ही ठाण्याची संस्था आहे. या संस्थेसंदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंत भागवत. काका, मी सुरुवात या प्रश्नापासून करणार आहे की ही जी संस्था निर्माण झाली वसुंधरा संजीवनी मंडळ, ही का निर्माण करावी असं? मी जवळजवळ अंधविद्यालयापासून, समर्थ सेवक मंडळापासून, समर्थ भारत व्यासपीठापासून 20 संस्थांमध्ये आयुष्यात काम केले. तथापि एक वेळ अशी आली की माझे डोळे अर्धे गेले आणि मला काहीतरी वेगळं करावं लागेल आता आयुष्यात, असं मला वाटायला लागलं. याच काळामध्ये विद्याभारती नावाच्या संस्थेने मुरबाड शहापूर तालुक्यातल्या शिक्षकांचं प्रशिक्षण, मोटिवेशन यासाठी मला बऱ्याच ठिकाणी फिरवलं. हा माझा व्यवसाय नव्हता, तर सामाजिक देणगीच होती. हे सगळं फिरत असताना कान, मन आणि डोळे घोडे असल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की हायेस्ट रेनफॉलचे हे 2 तालुके आहेत, मुरबाड शहापूर. इथे जलसंपदा किती आहे ती महाराष्ट्रातल्या कुठच्याही जिल्ह्यात नाही एवढी जलसंपदा या 2 तालुक्यात आहे. इथे 11 नद्या, आणखीन काहीशे जलप्रवाह आहेत, शेकडो गाव तलाव आहेत. पण हे सगळं गाळाने भरलेलं आहे. नद्या मृत आहेत, तलाव मृत आहेत. आणि या 2 तालुक्यामध्ये 12, तानसा, वैतरणा, भातसा सगळे धरणं आहेत. इथून कोट्यवधी लिटर पाणी पिढ्यानपिढ्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई सकट सगळ्यांना मिळतं, इंडस्ट्रीजना मिळतं. पण इथे पावसाळी भात शेतीनंतर दुबार शेतीला पाणी नाही, कोणत्याही शेतीपूरक उद्योगाला पाणी नाही. डोक्यावरतून हंडे घेऊन फिरणाऱ्या हजारो माता भगिनी मी डोळ्यांनी पाहिल्या. 132 तालुक्यामध्ये टँकर फिरवायला लागतो, हे कलेक्टर डिक्लेअर्ड फिगर आहे. हे आम्ही पाहिल्यावरती माझ्या संवेदनशील मनाच्या आमच्या शरीरावरती काटा आला आणि मला असं वाटलं की उर्वरित आयुष्य कदाचित परमेश्वराने मला याच्यासाठी दिलेलं आहे आणि याच्यातून वसुंधरा संजीवनी मंडळाचं मूळ स्थापना होण्याची कल्पना आहे. मी कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये खूप वर्ष असल्यामुळे कॉर्पोरेट दिग्गज ज्याला म्हणता येईल, जे व्हाईस प्रेसिडेंट HR, चीफ इंजिनियर HR, कॉर्पोरेट चीफ इंजिनियर, अशी अनेक चांगली माणसं माझ्या संपर्कात होती. या सगळ्यांना एकत्र करून आम्ही एक नॉन प्रॉफिट मेकिंग NGO रजिस्टर केली 16 साली आणि गेली 4 वर्ष दरवर्षी आमचं काही पट्टीने काम वाढत आहे. हे सांगायला मला फार आनंद आणि अभिमान वाटतोय. हे माझं एकट्याचं कर्तृत्व नाही, याचं भान मला आहे. हे सगळं टीम वर्क आहे, संघभावाने हे सगळी माणसं काम करतात. आमच्या 2 स्ट्रेंथ्स आहेत. जसं
ज्याला टॉप प्रोफेशनल्स हे डायरेक्टर बोर्डावरती आहेत, तसे आमचे तरुण कार्यकर्ते जे शिक्षक शिक्षिका ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, की आमचे खरा कणात्व आहे आणि त्याला ग्रासरूट ऑर्गनायझेशन म्हणतात, की तळागाळातले कार्यकर्ते उभे करणं. या 3 मुद्द्यांवरती आम्ही खूप मोठे यशस्वी झालो आणि त्यामुळे मग आमच्याकडे पैसाही यायला लागला. सुरुवातीला पैसा आहे आमची चिंतेची बाब होती, पण आज आमच्याकडे पैशाचा ओघ सुरू होतोय असं आमच्या लक्षात आलंय. दुसरं असं की मी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, एकही मुलाखत दिली नाही, कधीही प्रेस नोट काढली नाही, पण ठाणे जिल्ह्यातल्या आणि मुंबईतल्या यच्चयावत वृत्तपत्रांनी आम्हाला आमाप प्रसिद्धी दिली. मी असं म्हटलं होतं की नॉट बाय डिमांड बट बाय कमांड, आपण काम असं करून दाखवू की लोक त्याची दाद घेतील. हे फक्त पत्रकारितेमध्येच घडलंय असं नाही, तर आज पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी असतील, सीईओ असतील, डेप्युटी सीईओ असतील, शेती अधिकारी असतील, फॉरेस्टचे अधिकारी असतील, या सगळ्यांचा अभूतपूर्व सपोर्ट आम्हाला चांगला मिळतोय. आम्ही कोणताही प्रकल्प त्यांच्यासमोर मांडला की ते होकार देतात, शक्य असेल तेवढा निधी देतात. मध्यंतरी आम्हाला 8 कोटी रुपये देण्याचं सरकारने मान्य केलं. कोरोनामुळे ते पैसे आमच्याकडे येऊ शकले नाही, पण त्यांच्याकडे CSR फंड मधून 33 लाख रुपये आले, ते त्यांनी आमच्या खात्यात जमा केले आणि सांगितलं याच्यावरती तुम्ही काम करायला सुरुवात करा. आणि मुरबाड शहापूर तालुक्यातले अनेक गाव तलावांचा गाळ उपसा करण्याचं काम आम्ही केलं. आमचे अनेक प्रकल्प आहेत, त्या प्रत्येक प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याच्यामध्ये एकच फायदा नाही, एकाच याच्यामध्ये अनेक फायदे आहेत. गाव तलावामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपतो, आजूबाजूच्या बोरवेल आणि विहिरींच्या पाण्याचं प्रमाण वाढतं, कारण ग्राउंड वॉटर टेबल वाढतं, गुरांकरता पाणी, शेती करता पाणी, या सगळ्या प्रकारच्या एकाच मूळ असल्यामुळे सगळ्या समस्यांचं उत्तर तिथे त्याला मिळतं. मग आम्ही चेकडाम्स बांधतो, गॅबियन बंधारे बांधतो, लोकसहभागातून आम्ही असंख्य वनराई बंधारे बांधले. आज पेंढरी वाघाच्या वाडीच्या भागात तुम्ही गेलात तर जो अत्यंत मागास असा कोरडा ठाण असलेला प्रदेश होता, तिथे तुम्हाला शेकडो एकर जमीन हिरवीगार 12 महिने दिसेल. तिथला शेतकरी सधन झाला. तिथला शेतकरी असं म्हणतो माझ्या घरी सायकल नव्हती, आज मोटरसायकल आहे. तिथला शेतकरी असं म्हणतो मी दुसऱ्याकडे मजुरीला जात असे, आज 5 कुटुंब माझ्या शेतावरती पोचली जात आहेत. त्याला आनंद आणि अभिमान आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आमचा उत्साह वाढत गेला, सरकारी सपोर्ट वाढत गेला, मीडियामधनं आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळाला. या सगळ्यातनं मिळालेली ताकद वापरून सर्व विषयातले तज्ञ एकत्र केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं काम चाललंय. काही पटीने, प्रचंड गतीने हे आपलं काम वाढतंय. त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे, समाजाचा पण सहभाग आहे. सर्व कार्यशु सर्वदामध्ये आमच्यावरती एक लेख आला. महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला 17.5 लाख रुपये दिले. याच पद्धतीने समाज आमच्या पाठीशी उभा राहिला, प्रेसवाले आमच्या पाठीशी उभं राहिले, सरकार आमच्या पाठीशी उभं राहिलं. तर सामाजिक परिवर्तन, आर्थिक सामाजिक परिवर्तन जे म्हणतात ते अत्यल्प काळामध्ये आपण आणू शकू असा आम्हाला पूर्ण विश्वास वाटतो. आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यांचा वाटा आहे आणि असावा, असंच राहील, त्याच्याबद्दल मला काही शंका नाही. ज्या पद्धतीने आपण सांगितलं की समाज पाठीशी उभा राहिला, सरकार पाठीशी उभं राहिला, जनता पाठीशी उभं राहिली, घराचं वातावरण कसं? हे एवढं कार्य करताना जो प्रचंड वेळ समाजासाठी दिला जातो, तो घरातनं थोडासा एक वेगळं वातावरण काय निर्माण झालं? माझ्या दृष्टीने हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी तो टाळत होतो एवढ्याच करता की माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबियांबद्दल बोलणं मला काही वेळेला योग्य वाटत नाही. पण प्रश्नाचं उत्तर देणं ही पण माझी एक जबाबदारी आहे. माझी आई वडिलांनी जे संस्कार केले, मी आज जो काही आहे, माझ्या शिक्षकांनी संस्कार केले, त्याच्यातनं मी जो काही आहे आज समाजाकरता सगळं आयुष्य देण्याचा मी निर्णय घेतलाय, संकल्प केला देवासमोर बसून, त्या सगळ्याचं मूळ तिथे आहे. नंबर 2, माझी पत्नी जेव्हा आमची संस्था स्थापन झाली तेव्हा तिने तिच्या पेन्शन मधून 25,000 रुपये मला दिले. संस्था स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा 25,000 रुपये दिले, मग कधीतरी 15,000 रुपये दिले. आज तिने माझ्यासाठी पेन्शन ठेवलाय आणि मी हयात आहे तोपर्यंत मला पेन्शन मिळेल. माझा मुलगा ज्याच्याबद्दल मला अभिमान आहे, आम्ही प्रौढ फादर मिलिंद भागवत, टीव्हीवरती तुम्ही जे वृत्त निवेदक आहेत मिलिंदजी भागवत, एक सांगायला आम्हाला देखील अभिमान वाटतो की मिलिंद भागवत यांचे पिताश्री आज आपल्यासोबत आहेत. थोडं थांबवलं तुम्हाला, काय सांगा सरांबद्दल, काय सांगा?
ज्याला म्हणजे आई वडिलांना ज्या मुलांबद्दल अभिमान वाटेल असा तो मुलगा आहे. म्हणजे आय एम प्राऊड ऑफ माय सन. अत्यंत निर्व्यसनी, अत्यंत निगर्वी, जमिनीवरचे पाय कधी हल्ले नाही, रोज चेहरा टीव्हीवरती दिसून सुद्धा अत्यंत विनम्र. पहिले 2 महिने कोरोनाचे फक्त तो म्हणाला होता बाबा कुठे जाऊ नका, बाबा कुठे जाऊ नका. पण पहिला लॉकडाऊन उठला आणि तिथपासून मी फ्रीली मुरबाड शहापूर तालुक्यात करतोय. दर आठवड्यात प्रवास करतोय. माझ्या घरचा माझा मुलगा, माझी सून, माझे नातवंड ह्या कोणाचाही विरोध नाही. माझा मुलगा कधीतरी अत्यंत छान शब्दात फक्त मला सांगतो, बाबा जरा वयाचं कधीतरी भान ठेवा. आणखीन एक फार चांगली गोष्ट आहे की माझं कुटुंब एवढं लहान नाहीये हो. मला किती मुली आणि किती मुलगे आहेत याची संख्या कोणालाही सांगता येणार नाही. बेटा आणि बेटी हे शब्द माझे अत्यंत लाडके शब्द आहेत. हे शब्द वापरल्याने वाईट वाटलं, राग आला असा मुलगा आणि मुलगी मी पाहिली नाही. आज 50-60 वर्षाच्या महिला सुद्धा मला वडील मानतात. त्या वयाचे पुरुष मला वडील मानतात. त्याची पुढची पिढी मला आजोबा म्हणत असते आणि मला या सगळ्याचा खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. आणि मी पत्तात माझ्या एका मानलेल्या लेकीशी बोललो. ते असंच बोललो की नातं हे जन्मभराचं असतं, कॉन्टॅक्ट काही काळाचं असू शकतं. आणि माझी नाती ही सगळ्यांशी अशी आहेत आणि यामुळे मला मनुष्यबळ कधी कमी पडलंच नाही. मला एकटं कोणी सोडतच नाही. माझ्याबरोबर कोणीतरी स्वतःची गाडी घेऊन येतो, पेट्रोलचे पण पैसे मागत नाही, बाहेर खाणं पिणं झालं तर कोणी पैसे देतो. आणि इतकं छान पद्धतीने हे सगळं चाललंय की मला असं लक्षात आलंय की आता माझं वय 86 नसून 14 कमी 100 आहे. आणि पुढची काही वर्ष तुमच्या सगळ्यांच्या बरोबर खूप काही काम करण्याची उमेद आहे. आणि मनी धरावे ते होते, विघ्न अवघेचे नासून जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिती येते, अशी मी शेकडो वेळा प्रचिती गेल्या 6 वर्षात 5 वर्षात बघितलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळं काम, सगळा समाज, तुम्ही सगळेजण मिळून आपण 10 वर्षात जे काम होऊ शकणार नाही ते आपण 4 वर्षात करून दाखवू शकू असा विश्वास माझ्या मनात निर्माण झालेला आहे. आणि या सगळ्याचं श्रेय मी नंतरपूर्वक तुम्हाला सगळ्यांना, माझ्या कुटुंबियांना देतो. माझं कुटुंब म्हणजे त्या 5 माणसांचं कुटुंब नाही, माझं काही 100 लोकांचं कुटुंब आहे. त्या सगळ्यांना हे लागू आहे, हे जरा कृपया लक्षात घ्यावं. एकंदरीत आपण बघितलंय की काम आणि नाव, काम जसं मोठं होतं तसं नाव देखील मोठं होतं. आणि केवळ नाव मोठं होऊ नये तर त्या जबाबदाऱ्या देखील वाढतात. जबाबदाऱ्या पेलणं याच्यासाठी देखील मजबूत मन लागतं. हा संपूर्ण जो प्रवास आहे, या प्रवासासंदर्भात मी एक शेवटचा प्रश्न, कारण काकांकडे वेळ खूप कमी आहे, तर मी शेवटचा एक प्रश्न अजून घेणार आहे की वसुंधरा संजीवनी मंडळ भविष्य कसं असेल, तुम्हाला काय वाटतं? भविष्यात अजून काय केलं गेलं पाहिजे किंवा काय राहिलं आहे करण्याचं? पाण्याचं 5 प्रकारचं व्यवस्थापन तर आम्ही करतो, कारण ते अनेक समस्यांचं मूळ आहे. याशिवाय आम्ही सेंद्रिय शेती करता लोकांना लोकशिक्षण करतो, शेतीपूरक उद्योगांकरता मार्गदर्शन करतो. या सगळ्या क्षेत्रात आम्ही काही मॉडेल्स करून दाखवलेले की जी शेतकऱ्यांनी येऊन पाहावी आणि आपल्याकडे त्याचं त्याच प्रकारचं ते करावं. मग त्याच्यामध्ये कुक्कुटपालन आहे, अत्यंत अत्याधुनिक असं गोड्या पाण्यातलं मत्स्यपालन आहे, त्याच्यानंतर गोपालन आहे, गोप्रधान शेतीवरती आपण वर्कशॉप्स करतो. तरुणांच्या करता आणि महिलांच्या करता आपण ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण वर्ग घेतो, ज्याला कॅपॅसिटी बिल्डिंग वगैरे अशा प्रकारचे पण वर्ग, नेतृत्व निर्माण वर्ग असे पण आमच्या कार्यकर्त्यांचे आम्ही घेत असतो. याशिवाय इतके नवीन 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 आयाम होत चाललेत. माझ्या असं लक्षात आलं की हायर पर्सेंटेज मिळवणारी मुलं मुली SSC 12वीला मोठ्या संख्येमध्ये या 2 तालुक्यात वाढत आहेत. आणि जी आदिवासी म्हटली जाणारी, वनवासी म्हटली जाणारी मुलं मुली ही खूप दबलेली असायची, न्यूनगंड असलेली असायची, ती पुढे येऊन असं मला म्हणतात, आजोबा आम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसायचं आहे. आणि म्हणून इथल्या एका संस्थेच्या मदतीने आणि सरळगावला एका ठिकाणी असं 2 ठिकाणी आम्ही एक व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करणार आहोत. या 2 तालुक्यातली मुलं चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकत नाही पैशा अभावी, तिथले फॅकल्टी इथे येऊ शकत नाही, तर व्हर्च्युअल क्लासरूम इथे सुरू केली तर इथल्या विद्यार्थ्यांना आज ना उद्या सरकारी अधिकारी होण्याची संधी आपण निर्माण करू. त्यांचं काही आम्ही मोटिवेशन करू, त्यांचं प्रशिक्षण करू. भ्रष्टाचार विरहित मी जगेन
आणि समाजाकरता मला अधिकार मिळणार आहे अशा प्रकारचे संस्कार मी त्यांच्यावरती करू शकू. आणि याकरता ज्या क्लबनी, रोटरी क्लबनी मला ऑनरी मेंबरशिप दिली, त्यांनी सगळं त्याचं फंडिंग करायचं मान्य केलं. टर्नकी पद्धतीने ते आमचे ऑक्टोबरमध्ये दोन्ही खर्च सुरू होईल. त्याच्याकरता लागणारी लायब्ररी सुद्धा आम्ही काही संस्थांच्या मदतीने उभी केली, वाचनालय उभं केलेलं आहे. असे अनेक प्रकल्प आहेत. महिला बाल कल्याण संबंधाने आमचा एक प्रकल्प आहे, त्याच्यावरती आम्ही काम करतो की जे पुढचे 15 वर्ष काम करायला लागेल. या सगळ्या आदिवासी पट्ट्यामध्ये 16व्या वर्षी मुली लग्न करतात. अनेकदा लग्न न करता नांदणं सुरू होतं आणि 3 वर्षामध्ये 2 मुलं होतात. तर ते कुपोषित माता बालक पाहून माझ्यासारख्या सहृदय मातृहृदय पुरुषाला कसं तरी व्हायला लागतं. आम्ही मध्यंतरी पोषण आहार त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता, तो पोहोचवला. आता असं लक्षात आलं की पिढ्यानपिढ्यांचं काही शिक्षण त्यांना केल्याशिवाय ही जी दुष्टचक्र ते त्यांचं आहे ते बदलणार नाही. त्याच्यावरती रोटरीच्या सगळ्या महिलांना एकत्र करून आम्ही एक मोठं प्रोजेक्ट हातात घेतो. वृक्षारोपण हे आम्ही जनरल वृक्षारोपण करतो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने. दुसरा प्रकार आहे की दरवर्षी व्हॉट्सअपवरती टाकल्यावरती आम्हाला लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये जमा होतात. त्याच्यातनं आम्ही चांगल्या नर्सरीत जाऊन चांगली फळझाडांची कलमं खरेदी करतो आणि इथे ज्यांना ती कलमं खरेदी करण्याची क्षमताच नाही अशा छोट्या शेतकऱ्यांना ती दान करतो. म्हणजे वृक्षदान कार्यक्रम, वृक्षाचा सांभाळ त्यांनी करायचा, त्याचा उपभोग त्यांनी घ्यायचा. 96-98% त्याचा सर्व्हायव्हल रेट आम्हाला मिळाला. यंदा सरकारने 14 सालपासून पडत असलेली एक पूर्ण योजना आमच्या हातात दिली की साग, बांबू आणि शेवगा याची हजारो रोप सरकारकडे तयार आहे आणि त्यांची एक स्कीम आहे, त्याच्यावरती लाभार्थी आहे. त्याची काही परिपूर्णता करायची, ती परिपूर्णता आम्ही केली आणि अक्षरशः या 2 तालुक्यामध्ये हजारो, आता ज्याला आपण काय म्हणू, लाभार्थी, शेतकरी लाभार्थी, गरीब शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी लाभार्थी यांच्यापर्यंत ते जाऊन पोहोचलाय. सागामुळे पुढच्या पिढीला संपन्न केलं जाईल. बांबूमुळे पुढच्या 5 वर्षानंतर त्यांचं उत्पन्न सुरू होईल. शेवग्यामुळे कदाचित 2 वर्षात त्यांचं उत्पन्न सुरू होईल, जे रिकरिंग उत्पन्न असेल. त्यांना दर आठवड्याला काही ना काहीतरी त्याच्यातनं उत्पन्न मिळेल. तर अशा प्रकारचं हे नियोजन आहे. याच्या जोडीला आणखीन अनेक सरकारी योजना पडून आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली. त्या संबंधात सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांशी आमचा चांगला संपर्क आहे. या सगळ्या पडून राहिलेल्या योजना आणि पडून राहिलेला निधी शेवटच्या तळागाळात त्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा विडा आम्ही उचललेला आहे आणि ते आम्ही 100%, 100% लवकरात लवकर पूर्ण करू याच्याबद्दल किंचितही शंका माझ्या. एकत्रित आपण बघितलं की वसुंधरा संजीवनी मंडळ जे आहे त्यांचं अलौकिक कार्य शहापूर आणि मुरबाड या 2 तालुक्यात सुरू आहे. ज्या पद्धतीने भगवत काकांनी सांगितलं की भविष्यात काय असणार, जे मोठे मोठे त्यांचे उद्देश आहेत ते कसे सफल होऊ शकतात, कशी कुठल्या प्रकारची मदत त्यांना कुठून मिळू शकते, हा सब परिपूर्ण अभ्यास त्यांनी केला आहे. रोटरी क्लब असेल किंवा सरकार असेल यांच्याकडनं कुठल्या कुठल्या योजना आपण या तालुक्यात राबवून तालुका कसा सुजलाम करू शकतो आणि तरुणांच्या हाताला काम कसं देऊ शकतो हे देखील त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या भविष्यातलं काम वसुंधरा संजीवनी संस्थेचं दाखवलेलं आहे. आपल्या या संपूर्ण कार्याला न्यूज 100 मराठी आणि छावा न्यूज नेटवर्ककडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे दोघेही चॅनल सर्वाधिक आपल्या संस्थेसोबत असतील, जेही कार्य असेल ते लोकांसमोर मांडण्याचं काम हे आमच्याकडनं घडो आणि तुमचे आशीर्वाद देखील आमच्यासोबत राहत हे प्रभूचरणी प्रार्थना करतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे छावा न्यूज नेटवर्क आणि न्यूज 100 मराठीचा हा आपणास कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा. आमचे वेब आणि मेल ID या लिंकला दिलेले आहेत, फोन नंबर देखील दिलेला आहे. आपल्या प्रतिक्रिया यांची आम्ही वाट बघतोय. पाहत राहा न्यूज 100 मराठी आणि छावा न्यूज नेटवर्क. धन्यवाद.